महागाई विरोधात काँग्रेसचा हल्ला बोल, बैलगाडीत बसून सरकार विरोधात निषेध आंदोलन. इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर रायगड जिल्हा काँग्रेसने अलिबागमध्ये अनोखे आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी कमरेला नारळाचे झाप बांधून बैलगाडीत बसत प्रतिकात्मक आंदोलन केले. हातात सरकार विरोधी फलक घेऊन कार्यकर्त्यांनी महागाई, इंधन दरवाढ आणि वाढत्या बेरोजगारीबाबत संताप व्यक्त केला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत सर्वसामान्य नागरिकांवरील वाढत्या आर्थिक भाराचा निषेध करण्यात आला. महागाईच्या प्रश्नावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे. गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे. याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मौजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय. एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे. आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आली. कारण इंधन मिळत नाही आहे, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाही आहे, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भल्या रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही. आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे. आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियंका दीदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात, त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत, नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले. जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलन होतील. अलिबाग येथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर इंधन दरवाढ या विरोधात आंदोलन करत आहोत. आज इंधन दरवाढ म्हटली की फक्त पेट्रोलची दरवाढ एवढंच नाही तर माझ्या भगिनींच्या संसारावर आलेली ही गदा आहे. आज त्यांची चिंता वाढत आहे की आज माझ्या लेकराला मी आज डबा बनवून देते, उद्या बनवून देणार आहे की नाही. आज तिच्या मुलाची चिंता वाढत आहे की मी आज रोजगार आहे, आज मी कामाला जातोय तर मला नोकरी मिळणार आहे की नाही. मग तिला नवऱ्याची चिंता लागलेली आहे की माझा नवरा आज कामाला जातोय, त्याला पूर्ण पगार मिळणार आहे की नाही. आज माझी भगिनी ही घर संसाराच्या विळख्यातनं स्वतःचा ताण सोडून आता मोदीजींचा ताण घेतात आहे की सकाळी 8 वाजता उठून कुठची दरवाढ करेल, कोणाला मेलोडी देईल आणि कुठे आमच्याकडे लक्ष जाईल. आज तिच्या चिमुडीच्या मुखातला मेलोडी काढून जर ते इटलीपर्यंत जर मेलोडी जात असेल आणि माझ्या भगिनींच्या प्रश्नांच्या, माझ्या कामगारांच्या प्रश्नांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या, माझ्या बंधूंच्या, माझ्या युवकांच्या प्रश्नांना जर बगल देत असून मोदीजी या इंधन दरवाढीबद्दल गांभीर्याने ते लक्ष देत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.